नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, नीटचा रिवाइज रिझल्ट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. तत्पूर्वी NTA च्या वतीनं सेंटर वाईज रिझल्टसुद्धा पब्लिश केला गेला होता. या रिझल्टमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना व पालकांना हे लक्षात आलेलं आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठ्या स्वरूपात मार्क आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, जर स्कोअर जर कमी आला असेल तर एकूण काय परिस्थिती राहील याचं बऱ्यापैकी ज्ञान विद्यार्थी व पालकांपर्यंत वेगवेगळ्या यूट्यूबरच्या माध्यमातून गेलेलं असणार आहे. कारण बरेचसे विद्यार्थ्यांना आतापर्यंत BDSचा एक्सपेक्टेड कट ऑफ, MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ, BAMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ पोहोचलेला आहे. वेगवेगळ्या यूट्यूबरनी त्यावर व्हिडिओ बनवलेले आहे. मलासुद्धा अनेक विद्यार्थी व पालकांनी ही विनंती केली की तुम्हीसुद्धा या संदर्भाने एक व्हिडिओ बनवा. परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्या कॅटेगरीला ज्या जागा आहेत तर त्या कॅटेगरीचे नेमके या आकडेवारीमध्ये विद्यार्थी किती, ते जेंडर वाईज किती याचा कुठलाही 100% पुरावा नाही आहे किंवा त्याची आकडेवारी आपल्याकडे नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे कट ऑफचे व्हिडिओ मी एकदाही बनवलेले नाही, बनवणार पण नाही. कारण ते आकडेवारी सगळ्या पालकांसमोर जी मांडली जाते त्याला कुठलाही आधार नाही आणि ज्याला आधार नाही ते काम मी करणार नाही. हे सर्वसामान्य पालकांसाठी मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि आज आपण जो हा व्हिडिओ बनवतोय, आपल्याला हे माहिती आहे की आकडेवारी समोर आलेली आहे, रिझल्ट फार मोठ्या स्वरूपात आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 30,000 विद्यार्थी, हे 411+ त्यांना मार्क्स आहेत. ह्या 5 मार्कामुळं जे तर थोडंफार कमी अधिक झालं असेल, परंतु खूप मुलं आहेत ज्यांना मार्क्स आहेत. मग आता आपल्याला जर यावर्षी MBBSला जाऊ द्या, MBBSचा फार मोठा विषय आहे. मेरिटवर मिळायचं सुद्धा तर तिथंसुद्धा खूप मार्क लागतील. अदर स्टेटला जायचं तर तिथंसुद्धा खूप बजेट लागेल. परंतु ज्या मुलांना 200, 250, 225, 350, 270 असे जे मार्क्स आलेले मुलं आहेत, ज्यांचं MBBSचं नाही पण किमान BAMSचं स्वप्न आहे, BDSचं स्वप्न आहे, त्यांनी याच्यात नेमकं काय केलं पाहिजे हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, विशेषतः BAMSच्या संदर्भाने, तर किमान 25 लाख रुपये मिनिमम बजेट लागतं. 5, 5.5 लाख, 6 लाख वर्षाला फीस भरायची तयारी लागते. आणि सर्वसामान्य पालकांच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचा हा विषय असतो. पण तरीही जर BAMSचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याकडे काही पर्याय असतात, जे आपण यापूर्वी पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आणि आजही तेच सांगणार आहोत. आता वारंवार अशा पद्धतीचे व्हिडिओ यासाठी पोस्ट करायचे कारण एका ठराविक वेळेनंतर जर हे विद्यार्थी पालक आमच्यापर्यंत पोहोचले तर त्यावेळेस त्याचं बजेट कदाचित वाढलेलं असतं. त्यावेळेस कॉलेजवाले भाव खात असतात कारण त्यांचं जे काय कोटा असतो बऱ्यापैकी पूर्ण होत आलेला असतो आणि मग त्यांच्याकडनं सुद्धा पैशाची डिमांड केली जाते. ती जशी डिमांड त्यांची वाढते तसं आम्ही तुम्हाला पास करतो, आम्ही तर काही खिशातून भरत नाही. तर सांगायचा विषय असा आहे की जर आत्ताच्या वेळेत लवकरात लवकर जर तुम्ही निर्णय घेतला, मग तो BAMSच्या संदर्भानं असेल, तो BDSच्या संदर्भानं असेल, तर आज तुमचं कमी फीसमध्ये, कमी पैशामध्ये BAMSला, BDSला ॲडमिशन होऊ शकतं. परंतु बरेचसे विद्यार्थी पालक महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये पाहू, मग नाही झालं तर बघू, अशा विचारात जर असतील तर कृपया लक्षात घ्या, अजून महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाही आहेत. साधारण 8-10 तारखेच्या दरम्यान कदाचित चालू होतील. SML यायला कदाचित 20 ऑगस्टची डेट समोर येईल. 20-22 तारखेला कदाचित SML समोर येतील. मग महाराष्ट्राचे पहिले MBBS BDSचे राऊंड आहेत, मग BAMS BHMSचे राऊंड आहेत आणि मग साधारण हे सगळी प्रवेश प्रक्रिया पुढची 2-3 महिने 4 महिने चालेल. आणि त्यावेळेस जर मग तुम्हाला महाराष्ट्रात ॲडमिशन नाही मिळालं आणि मग जर तुम्ही म्हणले बाहेर राज्यात जायचं तर तेही पॉसिबल होत नाही. कारण त्यावेळेस खूप अव्वाच्या सव्वा फीस मागितली जाते आणि मग इच्छा असूनही आपण तिथं ॲडमिशन घेऊ शकत नाही. सो आपण काय केलं पाहिजे, जर आपल्याला आता रिपीट करायचं नाही आहे, आपल्याला 200, 250, 250 मार्क्स आहे किंवा ओपन कॅटेगरीचे जर साधारण जो क्वालिफाईंग क्रायटेरिया 162 आहे, 162च्या पुढं मार्क आहे, पण आपल्याला BAMS घ्यायचं किंवा BDS घ्यायचं आहे, कृपया निर्णय करा. या संदर्भात मी यापूर्वी पण एक व्हिडिओ टाकला आहे की गाफील राहू नका, निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. परत तेच सांगेल, जर आपला स्कोअर महाराष्ट्रात मेरिटवर ॲडमिशन मिळायचं नाही आहे परंतु आपल्याला रिपीट पण करायचं नाही आहे, तर कृपया निर्णय करा, जेणेकरून आज तुम्हाला कमी फीसमध्ये, कमी बजेटमध्ये BAMSला BDSला ॲडमिशन देता येतं.
जर आपण हेच निर्णय 2-3 महिन्यानंतर केले तेव्हाची परिस्थिती बदललेली असते. आता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं की BMS कर्नाटकात आपल्याला 12 लाखात करता येईल. चांगल्या रेप्युटेड नामांकित कॉलेजला 15 लाखात BMS आपल्याला करता येईल. ठीक आहे. कदाचित ह्याच कॉलेजची डिमांड अजून 2 महिन्यानंतर 20 लाखाची असू शकते, 17 लाखाची असू शकते, 18 लाखाची असू शकते. मग हे जे डिफरन्स अमाऊंट वाढेल त्यावेळेस ते पैसे कुणी बेअर करायचे? तर ते तर ऑब्व्हियसली पालकांनाच बेअर करावं लागतील ना. जे ॲडमिशन ज्यांना घ्यायचं आहे तेच ते भरणार. म्हणजे काय, थोडक्यात विनाकारण तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. सो ज्याही पालकांना विद्यार्थ्यांना वाटतं की आता आपल्याला रिपीट करायचं नाही आहे, 200 मार्क्स आहे, 250 मार्क्स आहे, 350 मार्क आहे, 300 मार्क आहे, 330 मार्क आहे, महाराष्ट्रात ॲडमिशन यावर्षी मिळेल अशी परिस्थिती नाही. याला एकच पर्याय आहे, आपण अदर स्टेटचा मार्ग निवडणे आणि त्यासाठी तात्काळ निर्णय करणे. अर्थात या ॲडमिशनला आम्ही पैसे घेतो, काही गलत नाही, आमचा व्यवसाय आहे. परंतु तुमचं ॲडमिशन आम्ही खात्रीनं करून देऊ. कारण बरेचसे पालक बऱ्याचदा बाहेरच्या राज्यात जातात आणि तिथं त्यांचा फारसा काय परिचय नसतो. स्वतःच्या लेव्हलला त्यांनी जर ॲडमिशन केलेलं असेल, दुसरा कोणीतरी फीस भरणारा उभा राहिला तर यांचं ॲडमिशन कॅन्सल होतं. आज सकाळीच असं एक पालक आले होते, त्यांनी पण लास्ट इयरचा MP चा अनुभव शेअर केला. मागच्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थी व पालकांची अक्षरशः लूट करण्यात आली. म्हणजे घेऊन ठेवलेल्या ॲडमिशनला सुद्धा पालकांना वेळेवर कॉलेजने पैसे मागितले आणि वर्ष वाया जाईल या भीतीपोटी पालकांनी त्यावेळेस नाईलाजास्तव कॉलेजला पैसे दिले. ते प्रसंग परत आपल्यावर येऊ नये म्हणून मी आवर्जून या संदर्भानं परत एकदा आपल्याला सांगतोय, जर आपल्याला रिपीट करायचं नाही निर्णय करा, तुमचं ॲडमिशन आम्ही नक्की करून देऊ. या संदर्भानं आपल्याला जर काही पण डोक्यात असेल, किमान चर्चा करायसाठी तुम्ही नक्की माझ्याकडे या. मी तुम्हाला सगळे पर्याय समजून सांगतो, फायनान्शियल बजेट सांगतो, फर्स्ट इयरला साधारण किती खर्च येईल ते समजून सांगतो. याशिवाय इतर जे काय मिसलेनियस खर्च असतात, हॉस्टेल मेसचा खर्च असतो, तेही मी तुम्हाला समजून सांगेन. एक टेंटेटिव्ह आकडा साधारण कॉलेजची 5.5 वर्षाची फीस वगैरे धरून आणि हॉस्टेल मेसचा खर्च धरून किती होऊ शकतो याची आकडेवारी तुमच्यासमोर आल्यावर मग हवं तर तुम्ही निर्णय करा. परंतु तुम्ही निर्णय करा. तुम्हाला रिपीट करायचं असेल, तुम्हाला फक्त प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे, भेटलंच घ्यायचं नाही तर रिपीट चालूच आहे, अशी तुमची भूमिका असेल तर काही अडचण नाही. बिलकुल तुम्ही याच्यातसुद्धा तुम्ही राहू शकता. पण तुम्हाला आता रिपीट पण करायचं नाही आणि ॲडमिशन पण घ्यायचं आहे, महाराष्ट्रात पण लागत नाही अशी परिस्थिती आहे, तर मग तुम्हाला आता हालचाल केली पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. कारण आमच्यासारख्या लोकांनी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कुठेतरी ते लक्षात येईल की आपण आता हालचाल केली पाहिजे, निर्णय केला पाहिजे. तुम्हाला जर कुणीच काय म्हणलं नाही, कुणी सांगितलंच नाही, तर तुम्हाला कसं कळेल की आपण आता काय करायला पाहिजे. म्हणून एक छोटीशी माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केली. तुमच्यापैकी कुणालाही काही या संदर्भामध्ये माहिती पाहिजे, BMSच्या ॲडमिशन संदर्भात, BDSच्या ॲडमिशन संदर्भात, कृपया ऑफिसला व्हिजिट करा. रोज आपल्याकडे नवीन ॲडमिशन्स होत आहेत. मध्य प्रदेशमध्ये पण विद्यार्थी आपण दरवर्षी एनरोल करतो, कर्नाटकात पण करतो आणि आम्ही ॲडमिशन करतो. म्हणजे आम्ही तुमचं रजिस्ट्रेशनपासून तुमच्या सगळ्या पूर्तता करून पुढेसुद्धा 5.5 वर्ष आम्ही तुम्हाला मदत द्यायला बांधील असतो. कुठलीही काळजी करायची नाही. सगळ्यात चांगलं कॉलेज, चांगल्या ठिकाणी, चांगल्या लोकेशनचं देण्याचा आमचा तुम्हाला प्रयत्न राहील, ज्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण भविष्यातसुद्धा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. ठीक आहे. सो निर्णय करा. जो पण तुम्ही निर्णय कराल समजून घ्या आणि त्यासाठी जी पण मदत लागेल ती आम्ही तुम्हाला नक्की करू. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.